कॉपी करायला लागते शेतकऱ्याचे. माझं नाव गुळवे गुणवंत. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना येथे ऊस विकास अधिकारी म्हणून या पदावरती कार्यरत आहे. आज या ठिकाणी आपण सध्याला जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं AI तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वत ऊस शेतीत चालना देण्यासाठी आपण हा प्रयोग राबवत आहोत. ह्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, त्याचबरोबर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे, त्याचबरोबर आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना आणि त्याचबरोबर साखर संघ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने हा आपण कारखाना कार्यक्षेत्रामध्ये प्रयोग राबवत आहोत. ह्याच्यामध्ये आपल्या कारखाना कार्यक्षेत्रामध्ये एकूण 10 हब म्हणजे 10 ठिकाणी वेदर स्टेशन आणि 250 शेतकऱ्यांनी ह्याच्यामध्ये आपला सहभाग घेतलेला आहे. त्याचनुसार आपल्या या 13 गटामध्ये 25 शेतकऱ्यांनी ह्याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. तर ह्याच्यामध्ये पार्श्वभूमी अशी आहे की कमीत कमी उत्पादन खर्च आणि जास्तीत जास्त उत्पन्न, म्हणजे साधारणतः 25 ते 30% उत्पादन खर्च कमी करायचा, 40% पर्यंत पाण्याची बचत होते. त्याचबरोबर कीड आणि रोगाची आपल्याला त्या ठिकाणी प्रिकॉशन माहिती अगोदर मिळते, त्याचं व्यवस्थापन वेळेत होतं आणि त्याचबरोबर आपल्या जमिनीची सुपीकता टिकून राहते. याच्यामुळे साधारणतः 25 ते 30% उत्पादन खर्च कमी होऊन 30% पर्यंत त्या ठिकाणी आपल्याला उत्पन्न वाढ होण्यास मदत होते. असं या प्रयोगाचं मेन उद्देश आहे. म्हणजे यापुढे आपल्याला दर हेक्टरी उत्पादन जर वाढवायचं असेल तर त्या ठिकाणी AI तंत्रज्ञानाचा वापर करणं गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगाने आपल्या कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अरविंददादा गोरे साहेब यांच्या संकल्पनेतून हा AI तंत्रज्ञानाचा प्रोग्राम आपण कार्यक्षेत्रामध्ये राबवत आहोत. आणि याच्याकरता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांनी प्रति शेतकरी प्रति हेक्टरी याप्रमाणे 18,250 रुपये रक्कम त्या ठिकाणी अनुदानात दिलेली आहे. आणि उर्वरित जी 6,750 रुपये आहे ते स्वतः आपल्या कारखान्याने या ठिकाणी जमा केलेले आहेत. या वर्षीचा जो प्रोजेक्ट आहे तो शेतकऱ्यासाठी विनाशुल्क आपल्या मॅनेजमेंटने या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यामुळं प्रति शेतकरी 25,000 रुपये यासाठी खर्च येतोय. आणि 25 शेतकऱ्याचा ग्रुप हा जर केला तर टोटल त्याच्यामध्ये 6,25,000 रुपये खर्च होतात. तर ह्याच्याकरता प्रति शेतकरी 25,000 18,250 हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांनी अनुदान दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपला कार्यक्षेत्रातील सभासदांना कारखान्यामार्फत 6,750 रुपयाचं आपण त्या ठिकाणी अनुदान दिलेलं आहे. अशा पद्धतीनं हे वेदर स्टेशन साधारणतः 2.5 किलोमीटर त्रिज्या आणि 5 किलोमीटरच्या व्यासामध्ये काम करतं. आणि या 2.5 किलोमीटर त्रिज्याच्या अंतर्गत 25 शेतकरी म्हणजे किमान प्रति शेतकरी 1 हेक्टर या ठिकाणी मर्यादा आहे. असं करून त्या पूर्ण क्लस्टरमध्ये 62 एकरपर्यंत एरिया कव्हर करते हे वेदर स्टेशन. तर ह्याचं कार्य काय आहे, तर वेदर स्टेशन जे आहे तर तुम्हाला जर तासाला तुमचा वाऱ्याचा वेग असेल, तापमान असेल, त्याचबरोबर अवकाळीचा अंदाज असेल, पावसाचं इंटिमेशन असेल इत्यादी माहिती त्या हवामान केंद्रामार्फत पुरवली जाते. आणि जे सेन्सॉर स्पोक हब आणि स्पोक असे 2 इन्स्ट्रुमेंट आहेत. तर त्याच्यामध्ये स्पोक मार्फत तुम्हाला जमिनीमध्ये ओलावा किती आहे, त्याचबरोबर खताचं व्यवस्थापन याची माहिती दर तासाला दर दिवसाला तुम्हाला मोबाईलवरती दिली जाते. आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी इम्प्लिमेंटेशन करणे गरजेचं आहे. उत्पन्नात म्हणजे आता त्याच्यामध्ये काय असते, समजा साधारणतः आपल्या भागामध्ये जर बघितलं तर सरासरी उत्पादकता ही 30 ते 40 टनाची आहे एकरी. आणि तो जर शेतकरी डायरेक्ट 100 टन काढायचं म्हणलं तर निघणार नाही. त्याच्यामुळे पार्श्वभूमी पाठीमागची जर लक्षात घेतली आपण, समजा तुमचं 40 टन प्रति एकरी उत्पादन आहे आणि या तंत्रज्ञानाचं जर तंतोतंत पालन करून तुम्ही त्या ठिकाणी शेती केली तर नक्कीच 15 ते 20 टनाचा फरक तुम्हाला त्या ठिकाणी झालेला दिसून येईल. एखादा शेतकरी समजा 70 टन काढत असेल रेग्युलर आणि हे तंत्रज्ञान वापरलं तर तो शेतकरी 100 टनापर्यंत जायला काही अडचण नाही. मूळ ह्याच्यामध्ये असं आहे की उत्पादन खर्च 25 ते 30% कमी होतोय. जो उत्पादन खर्च कमी होतोय तेच तुमचं उत्पन्न वाढ आहे. आणि त्याच ठिकाणी तुमची जमिनीची सुपीकताही टिकून राहणार आहे. जो जास्त अवाढव्य पाण्याचा रासायनिक खताचा आपण वापर करतोय, जिवंत जमीन जी म्हणतोय, ती जिवंत जमीन ठेवण्याचं काम हे आपल्याला AI तंत्रज्ञान भविष्यामध्ये करणार आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला उत्पन्न निश्चितच वाढ झालेली दिसून येईल. आणि सध्याला हा पायलट प्रोजेक्ट आहे. इथून पुढे समजा यावरती शेतकऱ्यांचे अनुभव आल्यानंतर पुढे या ठिकाणी याचा भरपूर मोठ्या प्रमाणात वापर होईल. सध्याला डेमो प्लॉट असले म्हणून आपण ठराविक क्षेत्रामध्ये या ठिकाणी निवड केलेली आहे. मला सांगा काय तंत्रज्ञान आता तुम्हाला म्हणजे कसं फायदेशीर ठरणार किंवा कसं चाललंय AI? मी विजयसिंह रामराव फंड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कारखान्याचा सभासद आहे. त्यांच्या मार्फत VSI आणि KBK बारामती यांच्या माध्यमातून AI तंत्रज्ञानचा इन्स्टॉलमेंट चालू आहे.
त्याच्या माध्यमातून आम्हाला हवामानाचा अंदाज म्हणजे मॉइश्चर जमिनीमध्ये कशा पद्धतीनं पाणी दिलं पाहिजे, किती दिलं पाहिजे याचं एक मेसेज मिळणार. आणि त्याच्यानंतर खताचं न्यूट्री कशा पद्धतीनं आपण न्यूट्री ड्रीप माध्यमातून दिले पाहिजे याची माहिती आम्हाला SMS आणि ॲपद्वारे मिळणार आहे. खर्च काय कसं म्हणजे सध्या तरी आमचं ह्या इन्स्टॉलसाठी काही कॉन्ट्रीब्युशन नाही आहे. कारखाना KVK आणि VSI वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्या माध्यमातूनच आहे. आणि याचा कसं वापर होणार आहे तुमच्यासाठी, कसं फायदेशीर ठरणार आहे? फायदेशीर म्हणजे आम्हाला पाण्याची बचत चांगली खूप मोठ्या प्रमाणात होणार. आणि न्यूट्री पण आम्ही जी अनावेस्ट जी गरज नसताना पण न्यूट्री देतो, खतं वापरतो, तर ते खतं आमची इथून पुढे जाणार नाही. त्याच्यामुळे आमचा खर्चामध्ये बचत होईल आणि पाण्यामध्ये बचत होईल. आणि उत्पादन ॲक्युरेसी असल्यामुळं हवामानाची ॲक्युरेसी, मॉइश्चरच्या ॲक्युरेसी असल्यामुळं आमचं उत्पादन चांगलं 20 ते 30% पासून वाढू शकतं. आता तुम्ही एक शिकलेले शेतकरी आहेत, तर जे अशिक्षित आहेत अशा शेतकऱ्यांना कसं मग फायदेशीर ठरणार किंवा त्यांना कसं त्याला ते सगळ्यांनाच हे फायद्याचं आहे. अशिक्षित असेल आणि नसेल तरी त्याच्यामुळं कसं वापर करायचा किंवा SMS येईल त्याला. SMS आता आजकाल तर मोबाईल वापरायचं कोण राहिलेलंच नाही. मोबाईलवर जो SMS होतो ते SMS प्रमाणे जे वाचून त्याप्रमाणे खताचं सप्लाय करायचं, त्याप्रमाणे पाण्याचं सप्लाय करायचा. पाणी किती वेळ चालू ठेवायचं, 1 तास चालू ठेवायचं, अर्धा तास चालू ठेवायचं, हा प्रत्येक वेळेस SMS येईल त्या SMS लाच फक्त फॉलो करायचं, पाठपुरावा करत राहायचं. आणि त्याच्यामुळे तो 100% त्याचा फायदा होऊन जाईल. आज जी करतोय ती अवेळी करतोय आपण. योग्य वेळी पाण्याचा उपयोग, योग्य वेळी खताचा उपयोग जर झाला तर त्याचं AI तंत्रज्ञानाचा फायदा आपल्याला उत्पादनामध्ये होत आहे. पूर्वी काय व्हायचं, पूर्वी आपण अवेळी पावसाची म्हणजे पाण्याची आवश्यकता नसताना पाणी द्यायचो, खताची गरज नसताना खतं द्यायचो, खत कोणता लागतो ही माहिती नसताना खत आपण वेगळ्या पद्धतीचं द्यायचो. त्याच्यामुळं त्या उत्पादनाला फायदा न होता, म्हणजे पिकाला फायदा न होता नुकसानच होत होतं आणि खर्च तर होत होता आणि उत्पन्न वाढत पण नव्हतं. आता तसं होणार नाही. ॲक्युरेट जी माहिती मिळेल त्या माहितीच आपण इम्प्लिमेंटेशन करायचं. आता तुमच्या भागात किती असे बसवलेत आणि आमच्या भागामध्ये 25 शेतकऱ्यांचा ग्रुप तयार केलाय. 25 शेतकऱ्यांना इन्स्टॉल केलेला आहे.